विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ठरल्याप्रमाणे आपण एसी सर्किटला सुरुवात करतोय. ॲट फर्स्ट मी काय करतोय की ॲनालिसिस करणार आहे. माझ्याकडे 3 बोर्डाचे पेपर आहेत. ओके, यावर्षी जुलै 2022 म्हणजे क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट झाली तो पेपर आहे. त्याचबरोबर मार्चमध्ये जी एक्झाम झाली तो पेपर आहे. आणि लास्ट इयर ना नुसती इम्प्रूव्हमेंट एक्झाम झाली होती, तो सुद्धा पेपर माझ्याकडे आहे. या तिन्ही पेपरमध्ये मला जे प्रश्न सापडले ते मी तुम्हाला सांगतोय. एसी सर्किट विथ ऑप्शन 6 मार्काला आहे. 6 मार्काला विचारला गेलाय तो प्रश्न. ठीक आहे, आता बघा, न्यूमेरिकल 3 किंवा 2 मार्काला कंपल्सरी आहे. टेक्स्टबुक मधलं आहे तसं व्हॅल्यू चेंज केलेत प्लस इझी व्हॅल्यू करून दिलेत. लक्षात घ्या. म्हणजे नेक्स्ट न्यूमेरिकल्स करायचे कुठले, सॉल्व प्रॉब्लेम विचारलेत त्यांनी, लक्षात घ्या. पण आपण सॉल्व पण करणार आहे आणि एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सुद्धा करणार आहे. ओके, नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. आता बघा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय विचारलंय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय विचारलंय आणि इम्पेडन्स म्हणजे काय विचारलंय. थोडक्यात सांगतो बरं. काही इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे ऍक्च्युअली रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे तो कॅपॅसिटरचा रेझिस्टन्स आणि इम्पेडन्स म्हणजे तो LCR सिरीज सर्किट असेल, टोटल रेझिस्टन्स म्हणूया आपण. पण पुस्तकात त्याच्या काही डेफिनेशन्स दिलेत का बघा. ते तुम्हाला 3 मार्काला विचारलंय. पण नीट जरा ऑब्झर्व करा की मार्चला जो क्वेश्चन आहे तो लगेच क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्टच्या एक्झामला आहे तसा 3 मार्काला रिपीट झालाय. आणि हे आहे असंच आहे. मी 2004 पासून बोर्ड पेपरचा स्टडी करतोय. ह्या वर्षी जो पेपर झालाय ना, नेक्स्ट पेपरमध्ये त्यातलेच प्रश्न आहेत तसे असतात. हे बऱ्याच वेळा झालंय. त्यामुळे तुम्हाला हे 3 प्रश्न आहेत ना, 3 पेपर. एक पेपर किती मार्काचा असतो रे बाळानो? 70 मार्काचा. बरोबर आहे. पण विथ ऑप्शन ऑलमोस्ट तो 99-100 मार्कडे जातोय. लक्षात घ्या. विथ ऑप्शन सगळे पकडले तर. त्याच्यामुळे तुम्हाला 300 मार्काचे पेपर सॉल्व्ह करायचे. ओके, म्हणजे सप्टेंबर 2021, मार्च 2021, जुलै 2022 एवढे पेपर तुम्हाला करायचे आहेत बाळानो. न्यूमेरिकल प्रत्येक पेपरमध्ये आहे. न्यूमेरिकल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हा प्रश्न 2 वेळा रिपीट झाला. ठीक आहे, आता बघा नीट लक्षात घ्या. MCQ काय विचारले बघा. ॲट रेझोनन्स, मी जर हे एक्सप्लेन करेल बघा नंतर तुम्हाला. ॲट रेझोनन्स ना, हे दोघांचा रिॲक्टन्स आहे ना इक्वल असतो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि झेड म्हणजे इम्पेडन्स. आता झेड इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय, √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. मी तुम्हाला सांगू का, हे जे 2 पेपर आहेत ना, त्या तिने ह्या डेफिनेशन्स पण विचारलेत, पण त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल सुद्धा विचारलेत. लक्षात घ्या. म्हणजे एकाच कन्सेप्टवर 6 मार्क. ह्याच्यासारखं सोपा काही टॉपिकच नाही. लक्षात घ्या. आता बघा, ॲट रेझोनन्स जर XL = XC असेल तर हे दोघं कॅन्सल होणार ना. म्हणजे हे जे सर्किट आहे ते इंडक्टिव्ह पण नसणार आहे आणि कॅपॅसिटिव्ह सुद्धा नसणार आहे, फक्त रेझिस्टिव्ह असणार आहे. कारण रेझिस्टर उरला ना फक्त. मग Z = R उरेल ना. मग MCQ तेच विचारलंय की ॲट रेझोनन्स ओके इम्पेडन्स इज इक्वल टू, आणि करेक्ट ऑप्शन आहे रेझिस्टन्स. आता सांगू का, त्याच पेपरमध्ये सप्टेंबर 2021 ला हे विचारलंय MCQ. आणि त्याच पेपरमध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये विचारलंय की नॉन इंडक्टिव्ह केव्हा असतं सर्किट, ॲट रेझोनन्स. ॲट रेझोनन्स ते नॉन इंडक्टिव्ह असतं, नॉन कॅपॅसिटिव्ह सुद्धा असतं. लक्षात आलं का तुमच्या? ओके, बरं, हा लास्ट क्वेश्चन आहे आता हा परीक्षेत आलेला. त्यांनी काय विचारलंय की इम्पेडन्स डिक्रीज का होतो जेव्हा तुम्ही कॅपॅसिटर ऍड करता रेझिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह सर्किटमध्ये. आता शांतपणे बघा, जर इंडक्टर आणि रेझिस्टर हे दोघंच आहे सर्किटमध्ये, तेव्हा इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, Z √R² प्लस XL² एवढाच येणार. ह्याला इक्वेशन 1 म्हणा. आता जेव्हा कारण 1 मार्काचा प्रश्न आहे ना, थोडक्यात लिहायचं आहे उत्तर. जेव्हा कॅपॅसिटर ऍड करणार तेव्हा हा फॉर्म्युला होणार. तुम्ही ऑब्झर्व करा ना, मग इथं फक्त XL² होता, इथं XL मायनस XC, मग व्हॅल्यू डिक्रीज होणार ना, मायनस XC ना. त्यामुळे ऍडिशन तुम्ही इथं XL² ऍड करताय, इथं सबस्ट्रॅक्शन करून जी छोटी व्हॅल्यू येईल त्याचा स्क्वेअर ऍड करताय. फ्रॉम 1 and 2 म्हणायचं. वेन वी ऍड कॅपॅसिटर इम्पेडन्स डिक्रीजेस. MCQ आहे, VSA, सोपे प्रश्न आहेत ना. बरं, आता हे सगळं झालं म्हणूया आपण. आता मी काय सांगतोय बघा की तुम्हाला काय करायचं, मी टिपिकल 3-4 फॉर्म्युले लिहून देतो, समजून घ्या. हा जो इंडक्टर आहे ना, त्याचा L हा इंडक्टन्स असतो. L हा काय, इंडक्टन्स. इंडक्टन्सचं युनिट आहे हेनरी. पण समजा त्यांनी तुम्हाला 1000 मिली हेनरी दिलंय. इंडक्टन्स किती दिलाय, 1000 मिली हेनरी. मी बोर्डमध्ये आलेला क्वेश्चन अनालिसिस करतोय बरं का. अरे 1000 मिली हेनरी म्हणजे 1 हेनरी. कारण मिली म्हणजे 10⁻³ त्याला 1000 काय होणार, कॅन्सल, 1 हेनरी येणार. हे झालं L ची व्हॅल्यू. ओके, आता जो कॅपॅसिटन्स तुम्हाला जो दिलेला असतो ना, तो समजा 25, पण तो मायक्रोफॅरेड किंवा पिकोफॅरेड किंवा नॅनोफॅरेड असं देतील. मायक्रो म्हणलं की 10⁻⁶.
पुन्हा नॅनो म्हणलं की 10⁻⁹ आणि पिको म्हणलं की 10⁻⁻12 येतं. ओके, आता शांतपणे बघा. मग तुम्हाला मायक्रोसाठी 10⁻⁻6 घ्यावं लागेल फॅरेडे. आता आर आहे तो रेझिस्टन्स, त्याचं युनिट ओहम आहे तुम्हाला माहिती आहे. पण इंडक्टरचा रेझिस्टन्स आहे ना तो एक्सेल असतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2πfl. ओके, म्हणजे हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स 2πfl. तर तुम्ही गमत बघितलं का 2πf, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ना, सर्क्युलर मोशनकडे जावा. 2πn म्हणजेच ओमेगा, म्हणजे तुम्ही सांगू का इथं तुम्ही ओमेगा यल सुद्धा लिहू शकता एक्सेलचा फॉर्म्युला. एक्सीचा फॉर्म्युला असतो फक्त 1/2πfc. परत तेच 2πf म्हणजे ओमेगा सी. ऍट रेझोनन्स काय लिहिलं मी इथं, एक्सेल इक्वल्स टू एक्सी. आता जर मी एक्सेल इक्वल्स टू एक्सी लिहिलं बाळांनो, एक्सेलचा फॉर्म्युला 2πfl, याचा फॉर्म्युला 1/2πfc. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2π ला 2π कॅन्सल होत नाही, एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर आहे. उलट f इंटू एफ एफ स्क्वेअर होईल, 2π इंटू 2π 2π स्क्वेअर होईल, पण स्क्वेअर रूट काढल्यानंतर परत 2π, पण रूट LC रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ओके, बर. आता हा जो कॅपॅसिटर आहे ना इथे काढतो बरं का मी. कॅपॅसिटर म्हणजे जी एनर्जी स्टोअर्ड होते ना त्याचा फॉर्म्युला हाफ CV², तुम्हाला माहिती आहे. इंडक्टर मध्ये जी एनर्जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे हाफ LI². तुम्ही टेक्स्टबुक मधले लास्ट 2 क्वेश्चन्स बघायचे, आत्ता बघायचे, लक्षात घ्या. AC सर्किट मधलं एक्झरसाइज मधलं शेवटचे 2 प्रश्न. काय दिलंय माहिती आहे का, कॅपॅसिटर चार्ज केलाय, फुल चार्ज केलाय, मग त्यात एनर्जी किती क्रिएट होणार, हाफ CV². तिथून पुन्हा त्याला डिस्कनेक्ट केलाय आणि त्याला इंडक्टरला कनेक्ट केलाय. आता काय होणार माहिती आहे का, कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार, इंडक्टर चार्ज होणार. मग आता इथं आयडियल कंडिशन कन्सिडर करायचं, लॉसेस कन्सिडर करायचे नाही. त्यामुळे जेवढी कॅपॅसिटरची एनर्जी आहे तेवढी सगळी इंडक्टर गेन करणार. मग याचा अर्थ हा फॉर्म्युला मी इक्वेट करणार. मग मी लिहिणार काय, हाफ CV² इक्वल्स टू हाफ LI². आय म्हणजे करंट. आत्ताच्या आत्ता प्रॉब्लेम करायचे, व्हिडिओ पॉज करा आणि 2 प्रॉब्लेम करा, शेवटचे 2. तुम्हाला सांगतो हाफला हाफ कॅन्सल होणार. सी म्हणजे कॅपॅसिटन्स, फॅरेड मध्ये दिलं असेल. व्ही व्होल्टेज आहे, व्होल्ट मध्ये दिलं असतं. यल इंडक्टन्स, हेनरी मध्ये किंवा मिली हेनरी. आणि आय म्हणजे करंट. इतके सोपे प्रॉब्लेम आहेत आणि हेच परीक्षेत येणार आहेत, बरं. ऑलमोस्ट या धड्यातले सगळेच फॉर्म्युले झालेत, लक्षात घ्या. झेडचे फॉर्म्युले दिलेत तुम्हाला. फक्त काय होतं, इंडक्टिव्ह सर्किट आहे प्लस रेझिस्टर आहे, तर एवढंच येणार. ओके, आणि यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू का, RMS व्हॅल्यू म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग, हे लक्षात घ्या. मग IRMS म्हणजे ॲमीटरचं रिडिंग, ERMS म्हणजे व्होल्टमीटरचं रिडिंग. मग IRMS ची व्हॅल्यू येणार आहे E0/√2, IRMS ची व्हॅल्यू येणार आहे I0/√2. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, या व्हिडिओत मी नुसतं जस्ट तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचं काम केलं. अजून मला खूप शिकवायचं आहे, काही एक्सप्रेशन्स घ्यायचे आहेत. पॉवर इन AC सर्किट, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट, थेरी ऑफ AC जनरेटर. आणि सगळ्यात महत्त्वाचा या टॉपिक मधला फॉर्म्युला कुठला माहिती आहे का, E इक्वल्स टू E0 sin ωt. CET वरती याच्यावरती MCQ झालेत. काय माहिती आहे का, तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असतं, असं देतात की E इक्वल्स टू 220 आणि sin 314t असं दिलं असेल ना, लगेच याच्याशी कम्पेअर करायचं. E0 मॅक्सिमम व्हॅल्यू, √2 ने डिवाइड करा, RMS व्हॅल्यू मिळणार आहे. टीचा कोएफिशियंट ओमेगा आहे, टीचा 314. तुम्ही ऑब्झर्व करा, जास्तीत न्यूमेरिकल मध्ये 314च व्हॅल्यू दिले, म्हणजे 100π. मग ओमेगाची व्हॅल्यू त्यांनी दिले 100π, 314 म्हणजे आता 3.14 म्हणजे पाय ना, मग 314 म्हणजे 100π. मग ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, 2πf दॅट इक्वल्स टू 100π. पायला पाय कॅन्सल, इंटू 2/2 करा, 50 हर्ट्स. 1 मार्क मिळाला. इतके सोपे आहेत, लॉग टेबलची सुद्धा गरज नाहीये. पण मी मगाशी बोललेलो, रिपीट करतोय, जस्ट सुरुवात केली. मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा. या टॉपिकचे 6 मार्क आपल्याला मिळवायचे. 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत ते करा. 8 प्रॉब्लेम टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेत ते एकदा बघा. आणि मी सांगू का, नवीन टेक्स्टबुक जरा वापरा. आता काय होतं माहिती आहे का, माझ्याकडे जे टेक्स्टबुक आहे, ओके, मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये बघतो, ज्यांच्याकडे जुनं पुस्तक आहे त्यातलं उत्तर वेगळं आहे, नवीन पुस्तक आहे त्यातलं उत्तर वेगळं आहे. पण तुम्हाला सांगू का, ठीक आहे, बऱ्याच वेळा काय होतं की पुस्तकातलं उत्तर माझं उत्तर मॅच होत नाही. मग आम्ही ते कुठलं ॲप मुलं वापरतात, बहुतेक पाठशाला ॲप किंवा कुठलं शाळा ॲप मला माहीत नाही, त्यात सोल्युशन दिलेत ना सगळे व्यवस्थित. मग तिथं सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. मग आता पुढच्या 3 ते 4 दिवस लागू दे, काय फरक पडतोय, पण 6 मार्क तर फिक्स होतील ना. घाई करू नका तुम्ही. असं म्हणू नका की मग असं एका टॉपिकला 4-5 दिवस लागले, मग 16 टॉपिक केव्हा होणार, हे मनात आणायचं बंद करा. ओके, होतंय तुमची आता सेमिस्टर काही मुलांची जवळ आले. 15 तारखेपासून आमच्या साताऱ्यात
सेमिस्टर सुरू होते बऱ्याचशा कॉलेजमध्ये, त्याचं एक टेन्शन आहे मुलांना. टेन्शन घ्यायचं नाही. 9 टॉपिक आहेत ना, 4 टॉपिक परफेक्ट करूया, पण उगाच एक न धड भरावा चिंध्या असं नको. बरं नुसतंच पेपरला जायचं आणि बसून यायची मुलं अशी मी बघितलेत. मुलं मी नाव लिहायचं आणि बाहेर पडायचं, तसं नाही. ही सेमिस्टर आहे ना, एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. बऱ्यापैकी बोर्डचा लोड कमी होतो. निदान 4-5 टॉपिक जरी केले तरी होईल. ओके, मग सुरुवात करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.